कंत्राटदार एकजुटीचा विजय असो, कंत्राटदार एकजुटीचा विजय असो, महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। मी आता पुणे जिल्हा परिषदेमध्ये आहे आणि या ठिकाणी जे पुणे जिल्ह्यातले ठेकेदार आहेत ते आलेले आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय मागण्या आहेत तुमच्या, कशासाठी तुम्ही इथे पोहोचला? मी सुरेश कडू, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष। या जिल्हा परिषदेमध्ये छोट्या छोट्या रकमेचे कामं असतात, ज्याच्यामुळं जिल्ह्यातील छोट्या कंत्राटदारांना, त्याच्यामध्ये सूचित बेरोजगार अभियंता असेल, मजूर सोसायटी असेल किंवा छोटे कंत्राटदार असेल, यांना ती कामं मिळतात। ज्यांच्या कामांच्या ज्या रकमा आहेत शासन ह्याच्या म्हणजे मंजुरीप्रमाणे 10 लाख, 30 लाख, 50 लाख, परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने पाठीमागं 250 कोटीची शाळा दुरुस्तीची आणि शाळा नवीन बांधकामाची कामं होती, ती जवळपास 300 कामं होती। हे 300 कामं तालुकावाईज जिल्हा प्रशासनाने क्लब करून 8.5 9 कोटीची कामं काढली। त्याच्यामुळं सूचित बेरोजगार अभियंता असेल, मजूर सोसायटी किंवा छोट्या कंत्राटदारांना ही कामं मिळाली नाही, ज्याची संख्या जवळपास ही सगळी 300 जणांना जी कामं मिळाली असती ती यांच्या धोरणामुळं केवळ 10 ते 12 जणांना ती कामं वाटण्यात आली। आजही जी आता टेंडर नोटीस आहे PSC दुरुस्तीची, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीची, ही तालुकावाईज जवळपास 1-1, 2-2 कोटीची कामं आहेत, ती त्या पोरांना मिळू शकतात, पण ती पण कामं क्लब करून पूर्ण जिल्ह्याचं 65 कोटीचं एक काम काढले। शासन एकीकडं म्हणतं बेरोजगारी कमी केली पाहिजे, त्याच्याकरता शासन GR काढते किंवा किती रकमेची कामं कुणाला कोटा ठरवून दिलेलं आहे, पण जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक म्हणजे ती 50 लाखाची 1.5 कोटीची पण आम्हाला कामं करून देत नाही, आणि 1.5 कोटीची कामं आहे ती 65 कोटीवरती नेऊन ठेवली। जिल्हा प्रशासनाला ग्रामीण भागातल्या लोकांना जगवायचं आहे की नाही जगवायचं आहे, हा याच्यासाठी आमची मूळ मागणी आहे। तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री महोदयांना विनंती आहे की तुमच्या जिल्ह्यातले लोक आज बेरोजगार होत आहेत, ह्याच्याकडे तुम्ही थोडंसं बघणं गरजेचं आहे। आमची सगळ्यांना विनंती आहे की जर जिल्हा प्रशासन चुकीच्या पद्धतीने असं वागवत असेल, आणि जिल्ह्यातील आज जवळपास 1200 ते 1400 लोकांची या ठिकाणी नोंदणी आहे जिल्हा परिषदेकडं, आम्ही रीतसर पैसे भरतो, नोंदणी करतो, आणि 10 लाखाचं काम आलं तर आम्हाला मिळेल किंवा 50 लाखाचं काम आम्हाला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करतो। 50 लाखाची कामं 10 एकत्र करायची, ती 5 कोटीवरती घेऊन जायची, किंवा 1-1 कोटीचं काम एकत्र करायचं 65 कोटीवरती नव्हते। हे धोरण कशाकरता चाललेलं आहे ह्याच्यामध्ये मला सांगायला खेद वाटतो की प्रशासनाकडनं मंत्री महोदयांचं नाव घेतलं जातं की मंत्र्यांनी सांगितलं, पण आम्हाला विश्वास आहे कोणताही मंत्री किंवा कोणताही लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदारसंघातील लोकांना बेरोजगार करणार नाही। शासनाच्या या संस्था या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणसाला लगेच काम मिळतं, गरीब कुटुंबातली पोरं इंजिनियर होतात किंवा काय होतात, त्यांना इथे लगेच रोजगार मिळतो, पण या रोजगाराच्या संधी जिल्हा प्रशासनाकडनं चुकीच्या धोरणामुळं हिरावून घेतल्यात। आम्ही या निमित्तानं सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करतो की हे तात्काळ थांबवावी। आता पण शाळेची 2 टेंडर आहेत, त्याची जे काय प्रमा आहे त्या प्रमाप्रमाणे ती टेंडर काढावीत, आणि 65 कोटीचं टेंडरसुद्धा ज्याप्रमाणे मंजूर आहे त्याप्रमाणे काढावं। तसं जर केलं नाही तर जिल्ह्यातले सर्व कॉन्ट्रॅक्टर लोक येत्या 8-10 दिवसामध्ये वेगळ्या प्रकारचं आंदोलन करतील। आणि मी आता या ठिकाणी 25 ते 20 वर्ष आलं काम करतो, जिल्हा प्रशासनाने क्लबिंगचा कुठंही हा फंडा राबवला गेलेला नव्हता। हे अधिकारी, तुम्ही हा जो मुद्दा सांगताय क्लबिंगचा, तो नक्की काय आहे, आणि आता तुम्ही जिल्हा परिषदेत आला आहात, तुम्ही काय घेराव घालणार आहात किंवा दुसरं काही निवेदन देणार? आम्ही मुद्दा असा आहे की आता आपल्याकडं पुणे जिल्हा परिषदेमध्ये 10 लाखाची 12 कामं, 30 लाखाची 75 कामं, 50 लाखाच्या रकमेची 79 कामं आणि 1.5 कोटीपर्यंतच्या कामाची 127 कामं अशी कामं होती, फक्त 8 कामं 1.5 कोटीच्या पुढं होती। तालुका वाईज प्रत्येक तालुक्याला 5-5, 7-7 कोटीची अशी एकत्रित कामं म्हणजे मंजूर झाली होती। त्या तालुक्यातल्या 300 लोकांना कामं मिळाली असती, पण ह्यांनी तालुका वाईज 8.5 कोटीची कामं शाळेची एकत्र केली। आता तो 8.5 कोटीचा काम करणारा माणूस मुळात कामच करत नाही, तो काम करत नाही, तो कामं घेतो, सबलेट करतो। मग हे जिल्हा प्रशासन ही राबवत आहे कशा करता? आमचा सगळ्यांचा रोजगार हिरावून जर घेत असेल तर आज आम्ही तसे पण रस्त्यावरती आलेलो आहेत। आमच्या पुढं आमचा चरितार्थ चालन करणं याची गॅरंटी नाही आहे। शासनाकडे पैसे नाही द्यायला लोकांना, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि या ठिकाणी पैसे आहेत तर सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना कामं मिळाली नाही पाहिजे, ती क्लबिंग करायची। आमची ताकद समजा 2 कोटीची आहेत, आता ती 2 कोटीची कामं सोडली 65 कोटीवरती नेऊन ठेवली। म्हणजे जिल्ह्यातला कोणताही माणूस त्याला कॅपेबल झाला नाही पाहिजे, वेगवेगळ्या अटी टाकायच्या आणि क्लबिंग करायचं। त्यांचं म्हणणं आहे का शासनाचा आम्ही पैसा वाचवतो, तुम्ही 100 लोकांना बेरोजगार करून फक्त टेंडर प्रोसिजर प्रक्रिया राबवण्यासाठी जर तुम्ही 100 क्लब टेंडर करून 100 पोरांना बेरोजगार करायचं, 2 लोकांना रोजगार द्यायचं, कोणत्या ध्येय धोरणामध्ये बसतंय? निश्चितच हा जो मुद्दा आहे, काय सांगाल की आता तुम्ही इथे आलायत हे जसं म्हणतायत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की वेगळा काही मुद्दा आहे? मी स्वतः विजयसिंह बांधकाम मोहिते पाटील, नितीन गडकरी साहेब मंत्री असताना त्यांनी सुशील बेरोजगार अभियंता आपण नोकऱ्या देऊ शकत नाही, निदान त्यांना रोजगार देऊ म्हणून त्यांच्यासाठी
तेव्हा 3 लाखाचा जी आर काढला होता की जेव्हा सुशील बेरोजगार अभियंता स्थापत्य अभियंता पास आउट होतो तेव्हा त्या 3 लाखाचं रजिस्ट्रेशन. आज आम्ही ते 1.5 कोटीवर नेलं. छगन भुजबळ बांधकाम मंत्री असताना आम्ही मेळावे घेतले, त्यात ते 1.5 कोटी नेलं. 1.5 कोटीचं जेव्हा आपला स्थापत्य अभियंता जेव्हा पास आउट होतो तेव्हा त्या 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन डायरेक्ट गेलं जातं. तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही. 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर त्याची अपेक्षा असते की आपल्याला लॉटरीद्वारे काम मिळेल किंवा छोटी छोटी काम 5 लाख 10 लाखापर्यंत सुरुवात करतो. आता जिल्हा परिषद प्रशासन काय करते, 5-5 10-10 लाखाची अशी कामच ठेवायची नाही की सगळी तालुक्यातली किंवा इतर 2-3 तालुक्यातली मिळून एकच क्लब करायचं मोठं टेंडर. त्या दृष्टीने आमचा लढा चालू आहे की 50 जण जगवणार आहेत का 5 जण जगवणारे आहेत. 50 जण जगवले आधी बघा, नवीन चेहरे बघा, या महिला आमच्या इथं कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे बघा. ते का आज इथं मोठ्या संख्येने जमायचं कारण तेच आहे. आज आम्ही ॲडिशनल सीओना निवेदन दिलं आहे की तुम्ही आमचा विचार करणार आहात का नाही, कारण आम्ही 8 दिवसांची त्यांना मुदत देऊ, नाही तर आम्ही यांच्या उग्र स्वरूपात इथं आम्ही आंदोलन करू, एवढं आम्ही जाहीर करू. तर या पद्धतीने आपण पाहतोय की इथे हे सगळे जे ठेकेदार जमलेले आहेत, मुळात हे जे काही क्लबिंगची जी पद्धत आहे ती चुकीची आहे आणि एकूणच आत्ता जे निवेदन दिले त्या बाबतीत कोणता निर्णय घेतला तर हे देखील पाहणं गरजेचं आहे. काय आता तुमची मागणी आहे आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय? तर आमची अशी मागणी आहे की आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. जर आमच्या ह्या निवेदनाला म्हणजे जी टेंडर प्रोसिजर आत्ता क्लबिंगची थांबवली गेली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात इथं सगळे सुशिक्षित बेरोजगार इथं आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. निश्चितच तुमची काय भूमिका आहे, कुठे कामं ही होतात आपली आणि एकूणच या संदर्भातली जी भूमिका आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने बेरोजगारी वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर माझी फक्त पहिली शासनाला एवढी विनंती राहील का जे आता तुम्ही क्लबिंगला टेंडर सोडलेलं आहे 65 कोटीचं ते कुठंतरी तुम्ही तात्काळ थांबावे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे जे सुशिक्षित बेरोजगार असतील, मजूरवाले असतील किंवा ओपनवाले असतील, त्यांना कुठंतरी काहीतरी छोटंसं काम मिळावं ही आमची सर्वांची विनंती राहणार आहे. आणि ही विनंती फक्त त्यांनी विनंती नाही ठेवावी, तर आम्ही हे पुढचं आंदोलन आमचं कुठल्या प्रकारे असेल हे आता आम्ही सांगू शकत नाही. एवढंच आमचं मीडियाला विनंती आहे का हा निरोप आमचा ज्या माणसांनी ही सुरुवात केली त्या माणसापर्यंत पोचवावा, एवढंच आमची विनंती आहे. पारदर्शकता पाहिजे खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये, मात्र कुठेही पारदर्शकता नाही आणि यांचा जो मुद्दा आहे तो घेऊन आता ते आंदोलन करण्याच्या भूमिका आहेत. तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही येत्या 7-8 दिवसामध्ये रीतसर निवेदन देऊन आंदोलनाची तारीख सगळ्यांना एकत्र करून करणार आणि आम्ही जिल्ह्याभरातले सर्व कॉन्ट्रॅक्टर इथं आणणार. आणि आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला दिलेल्या नोंदणीप्रमाणे रजिस्टरप्रमाणे जर आम्ही तुम्हाला काम देऊ शकत नसेल तुम्ही, तर आमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे आम्ही सन्मानपूर्वक परत देतो आणि आम्ही इथं भीक मागे आंदोलन करतो. तुम्ही आम्हाला जगण्यासाठी जर नसेल नाही तर आमची तर शासनाला विनंती आहे तुम्ही सगळ्यांचं स्नेहभोजन ठेवा, पैसे आम्ही देतो, आमच्या कुटुंबासकट आम्हाला विष घाला. त्याच्यामध्ये आत्महत्या करण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला कुठंतरी याच्यामध्ये विष घाला आणि आम्हाला मारून टाका. ही काय शासनाचं धोरण आहे का? अशी काय अधिकाराची धोरणं असतात का जेणेकरून कामं छोटी छोटी कामं काढायची म्हणजे तुम्ही आम्हाला खाऊनही देत नाही आणि उपाशी राहून देत नाही? याची शासनाने किंवा या आमदारांनी किंवा माननीय मंत्री महोदयांनी दखल घ्यावी आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पण जगला पाहिजे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने अधिकार दिले रोजगार करण्याचा, जगण्याचा. मग तो काय हिरावून घेतला? तो कुणाच्या सांगण्यावर हिरावून घेतला? तो हे कशासाठी केलं जातं याचा आमचा प्रश्न आहे साहेब. निश्चितच. तर अशा पद्धतीने त्यांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या कुठेतरी शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ही जी पद्धत आहे ती बंद होऊन प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे आणि या पद्धतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.